नमस्कार, सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आंब्याचा सीजन चालू आहे। तुम्ही आंब्यापासून भरपूर पदार्थ घरी करून पाहिला असेल, कारण मी मनाला तृप्त करणारी आणि पोटाला गारवा देणारी घरच्या घरी मँगो मस्तानी कशी करायची ते मी आज दाखवणार आहे। चला पाहूया। आता आपल्याला मँगो मस्तानी बनवायची आहे, तर मी त्यासाठी आंबे धुवून घेते। पहिला हा हापूस आंबा आहे मी आणलेला घरी। 4 आंब्यापासून मी मँगो मस्तानी बनवणार आहे। ते मी पहिला धुवून घेते। कारण औषध मारून सुद्धा पिकवलेले असतात आंबे, म्हणून तुम्ही स्वच्छ आंबे धुवून घ्या पहिला। आता आपले आंबे धुवून झालेले आहेत। मग आता आपण हे चिरून घ्यायचे आहेत आंबे। आता आपण हे आंब्याचे पूर्ण काप काढून घेऊ। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही काढू शकता, तुम्हाला कसे येते। कारण मी अशी दाखवली, ही सोपी पद्धत आहे। मँगो मस्तानी बनवण्यासाठी आपण मगाशी 4 आंबे घेतले होते। त्यासाठी मी 2 पद्धतीने कटिंग करून घेतले, एक चौकोन आणि लांबडे। त्यासाठी मी 1 ग्लासभर दूध घेतलेला आहे। आपल्याला जशी गोडी लागते त्या पद्धतीने आपण साखर घालायची आहे। त्यासाठी ट्युटी फ्रुटी, काजू बदामचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेले आहे। हे असं आपण घरच्या घरी मँगो मस्तानी एवढ्या कमी साहित्यामध्ये आपल्याला बनवायचे आहे। आता आपण हे आंब्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आवडीप्रमाणे साखर घालून घेऊ आपण। हे दूध आहे 1 ग्लासभर, ते घालून घेऊ। आता आपण त्यामध्ये हे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेऊ आणि आपण हे आता मिक्सर मध्ये काढून घेऊ। आता आपण हे मिक्सर मधनं फिरवून घेतलेलं आहे। असं दाटसर आपण घ्यायचं आहे। हे आईस्क्रीम आपण घातल्यामुळे असं याला दाटसरपणा येतो। चला आता आपण मस्तानीचे ग्लास भरून घेऊ। त्यासाठी मी जे आपण काप केलेले आंबे होते चौकोन, ते आपण ग्लास मध्ये घालून घेते। जे व्हॅनिला आईस्क्रीम आहे ते 1 चमचा घालून घेते। आणि जे आपण मस्तानी बनवलेली आहे ते
आता त्यावर हे त्रुटी फुटी घालून घेते. परत आंब्याचे काप, काजू बदामचे तुकडे, आपली ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे. चला मी खाऊन पाहते आणि तुम्हाला सांगते कशी झालेली आहे. खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला जरूर सांगा की कशी झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.